MPSC नोट्स क्विक रिवाइजमध्ये पुन्हा एक वेळा आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आधुनिक इतिहासातील घटनाक्रम. तर 1757 पासून ते 1950पर्यंत आपण आधुनिक इतिहासातील पूर्ण घटनाक्रम कमीत कमी शब्दात बघणार आहोत. ठीक आहे. तर 1757मध्ये बंगाल येथे इंग्रज व बंगालचा नवाब सिराजुद्दौला याच्यात लढाई झाली. त्यात इंग्रजांचा विजय झाला. तर मीर जाफर याला बंगालचा नवाब म्हणून घोषित करण्यात आलं आणि ते इंग्रजांनी केले. बंगालवर इंग्रजांचे वर्चस्व स्थापन झाले. त्यानंतर अहमद शाह अब्दाली चे दिल्ली व आग्रावर आक्रमण या दोन गोष्टी 1757मध्ये घडल्या. त्यानंतर आहे 1758ला मराठ्यांनी पंजाब जिंकून घेतला. 1758ला ठीक आहे, पंजाब हा भाग मराठ्यांनी जिंकून घेतला. त्यानंतर आहे 1759ला शाह आलम दुसरा हा मुघल सम्राट बनला. तो 1759 ते 1806 हा तिथला मुघल सम्राट होता. ठीक आहे. त्यानंतर आहे 1760ला इंग्रजांनी वांशिवाद जिंकून घेतले. उदगीर येथे मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. मीर कासिम बंगालचा नवाब झाला. ठीक आहे. त्यानंतर 1761ला पानिपतचे तिसरं युद्ध झालं मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यात. ठीक आहे. पानिपतचं तिसरं युद्ध 1761ला. त्यानंतर मराठे पराभूत झाले. इंग्रजांनी पाँडिचेरी जिंकली आणि माधवराव पेशवा बनला. त्यानंतर 1763ला मीर जाफर पुन्हा बंगालचा नवाब बनला. त्यानंतर 1764ला मीर काझिम अवधचा नवाब शुजाउद्दौला मुघल सम्राट शाह आलम यांच्या संयुक्त फौजेचा इंग्रजांनी बिहार येथे पराभव केला. 1764ला अवध ठीक आहे बिहार येथे पराभव केला. त्यानंतर आहे 1765ला नजीमुद्दौला बंगालचा नवाब म्हणून झाला. त्यानंतर मुघल सम्राट शाह आलमकडून कंपनीला बंगाल व बिहार ओरिसाचे दिवाणी हक्क. त्यानंतर बंगाल गव्हर्नर म्हणून रॉबर्ट क्लाईव्हची पुन्हा नियुक्ती झाली. 1766ला भारताचा पूर्व किनाऱ्यावरील उत्तर सरकार हा प्रदेश निजामाकडून मिळाला. ठीक आहे. त्यानंतर 1767 ते 59मध्ये पहिलं इंग्रज आणि म्हैसूर युद्ध, त्यालाच अँग्लो युद्ध म्हणते. पहिले अँग्लो म्हैसूर युद्ध 1767 ते 1759ला. त्यानंतर 1770ला बंगालमध्ये भयंकर दुष्काळ पडला होता. त्यानंतर आहे 1771ला मराठ्यांनी दिल्ली जिंकून शाह आलमला दिल्लीच्या गादीवर बसवले होते. ठीक आहे. इथं मराठ्यांनी दिल्ली जिंकली होती 1771ला आणि शाह आलमला दिल्लीच्या गादीवर बसवले होते. त्यानंतर आहे 1772ला बंगालचा गव्हर्नर म्हणून वॉरेन हेस्टिंगची नियुक्ती करण्यात आली होती. ठीक आहे. बंगालचा गव्हर्नर म्हणून नारायणराव हा पेशवा बनला होता. त्यानंतर 1773ला इंग्लंडच्या संसदेमध्ये नियामक कायदा संमत झालेला होता. बरोबर आहे. चार्टर ॲक्ट म्हणतो आपण त्याला 1773मध्ये. त्यानंतर 1774ला वॉरेन हेस्टिंग हा प्रथम गव्हर्नर जनरल बनला होता. कलकत्ता येथे उच्च न्यायालयाची स्थापनासुद्धा 1774मध्ये झाली होती. त्यानंतर 1775 ते 1782 प्रथम इंग्रज मराठा युद्ध घडले होते. त्यानंतर 1780 ते 1784 द्वितीय इंग्रज म्हैसूर युद्ध घडले होते. ठीक आहे. त्यानंतर द्वितीय म्हैसूर युद्धातच 1782ला हैदर अलीचा मृत्यू झाला व हिंदू सुलतान म्हैसूरचा नवाब बनला. त्यानंतर आहे 1784ला भारत कायदा संमत, पिट्स इंडिया ॲक्ट्स म्हणून म्हणतो आपण त्याला, तो 1784ला संमत झाला. ठीक आहे. त्यानंतर 1786ला लॉर्ड कॉर्नवॉलिस गव्हर्नर जनरलपदी आला. 1786 ते 1793पर्यंत होता तो लॉर्ड कॉर्नवॉलिस संहिता वगैरे आपल्याला माहिती आहे, किंवा त्यांनी जमीनदारी कायदा. त्यानंतर आहे जमीन मोजण्यासाठी एक पद्धत काढली होती. त्यानंतर 1790 ते 1792ला तृतीय इंग्रज म्हैसूर युद्ध झाले. ठीक आहे. त्यानंतर आहे 1793मध्ये बंगालमध्ये कायमधारा सुधारणा लागू केली. त्यानंतर 1794मध्ये महादजी शिंदेचा मृत्यू झाला. 1795मध्ये खर्डा येथे मराठा निजाम युद्ध झाले. निजाम पराभूत झाला. पेशवा सवाई माधवरावचा मृत्यू झाला 1774 ते 1795पर्यंत.
पेशवा. त्यानंतर आहे 1798ला अफगाण राजा इमान शहाचे भारतावर आक्रमण. त्यानंतर गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड वेलेस्लीची नियुक्ती. गव्हर्नर जनरल म्हणून 1798ला लॉर्ड वेलेस्लीची नियुक्ती झाली. त्यानंतर 1799ला चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध झाले. टिपू सुलतानचा पराभव झाला आणि त्यातच टिपू सुलतान मारला गेला. त्यानंतर रणजित सिंहाने लाहोरवर ताबा मिळवला. ठीक आहे. त्यानंतर आहे 1802ला इंग्रज व पेशवा बाजीराव II यांच्यात वसईचा तह झाला. तैनाती फौजेचा पेशव्याकडून स्वीकार. ठीक आहे. तैनाती फौज पेशव्यांनी स्वीकार केला 1802मध्ये. त्यानंतर 1803मध्ये दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. त्यानंतर 1805ला इंग्रजांकडून यशवंतराव होळकरांचा पराभव झाला. त्यानंतर 1806ला वेल्लोर येथे सैनिकांचा उठाव झाला. हा वेल्लोरचा उठाव खूप फेमस आहे. तर 1809ला इंग्रज आणि रणजित सिंह यांच्यात अमृतसरचा तह झाला. 1813ला चार्टर कायदा पारित झालेला होता. त्यात ख्रिश्चन मिशनरींनी भारतात धर्मप्रसार करण्यास परवानगी मिळाली होती. 1813चा ॲक्ट खूप म्हणजे कामाचा आहे. MPSC दृष्टिकोनातून यावर खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तर हा पूर्ण कायदा एक वेळा बघून घ्या. त्यानंतर आहे 1814ला 14 ते 16 नेपाळ युद्ध आणि गुरखांचा इंग्रजांकडून पराभव. त्यानंतर 1817 ते 1818 इंग्रजांची पिंडरयुद्ध मोहीम. ठीक आहे. तिसरे इंग्रज मराठा युद्ध. मराठे पराभूत झाले होते. यात शेवटचं इंग्रज मराठा युद्ध होतं. त्यानंतर पेशवा बाजीराव IIने पेशवापदाचा त्याग करून कानपूरजवळ बिदूर येथे राहण्यास परवानगी दिली होती इंग्रजांनी. त्यांना बिदूर येथे पाठवण्यात आलेलं होतं. त्यानंतर आहे 1819ला एल्फिन्स्टनची मुंबई प्रांताचा गव्हर्नर म्हणून नियुक्ती. त्यानंतर आहे 1824 ते 26 प्रथम इंग्रज ब्रह्मदेश युद्ध झालं होतं. आणि 1828ला लॉर्ड बेंटिक गव्हर्नर जनरलपदी आला होता. विल्यम बेंटिक. त्याने ते सतीबंदी कायद्यात पारित केला होता. त्यानंतर त्याच्यात 1829ला बेंटिकने कायद्याने सतीप्रथा बंद केली होती. राजा राममोहन रॉय यांनी त्यांची मदत केली होती. त्यानंतर आहे 1833ला राजा राममोहनचा इंग्लंडमध्ये मृत्यू झाला. ठीक आहे. तो ब्रिस्टल येथे मृत्यू झाला होता. त्यानंतर चार्टर कायदा संमत करण्यात आलेला होता 1833चा. हे चार्टर दर 20 वर्षांनी पारित केले जात होते. तर हा 1813 नंतर 1833चा आहे. त्यानंतर व्यापारावर कंपनीचा असणारा एकाधिकार समाप्त करण्यात आला होता. त्यानंतर आहे 1835 भारतीय प्रशासनात सरकारी भाषा म्हणून इंग्रजीचा वापर सुरू झाला होता. आता 1835चा जो प्रशासन जो आहे 1835 त्यात भारतीय भाषा सरकारी भाषा म्हणून इंग्रजीचा वापर सुरू करण्यात आला होता. त्यानंतर आहे 1838ला इंग्रज रणजितसिंह शाहसुजा यांच्यात त्रिपक्षीय करार झाला होता. त्यानंतर 1839ला रणजितसिंहाचा मृत्यू. त्यानंतर आहे 1839 ते 42ला प्रथम इंग्रज अफगाण युद्ध झालं होतं. त्यानंतर 1843ला इंग्रजांनी सिंध काबीज केला होता. त्यानंतर 1845 ते 46मध्ये प्रथम इंग्रज शीख युद्ध झालं होतं. त्यानंतर 1848ला गव्हर्नर जनरलपदी डलहौसीची नियुक्ती करण्यात आली होती. 1848 ते 1856 या काळात तो गव्हर्नर जनरल होता आणि त्याने खूप सारे कामं केले डलहौसीने. ते समोर आहे. 1852ला दुसरे इंग्रज ब्रह्मदेश युद्ध झाले होते. त्यानंतर 1853मध्ये भारताच्या रेल्वेचा प्रारंभ झाला होता. प्रथम रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली आणि 1853ला परत नवीन चार्टर ॲक्ट पास झाला होता. दर 20 वर्षांनी होतो. त्यानंतर आहे 1854ला शिक्षणाबाबतचा वुड्सचा अहवाल, त्याला आपण वुड्सचा खलिता असं म्हणतो, तो पारित झाला होता. त्यानंतर आहे 1855ला संथाडांचा उठाव झाला होता. हा खूप म्हणजे हा उठाव चांगलाच होता. त्यानंतर 1856ला लॉर्ड कॅनिंग गव्हर्नर जनरल झाला. 1856पर्यंत डलहौसी होता. त्यानंतर लॉर्ड कॅनिंग गव्हर्नर जनरल झाला. 1857ला इंग्रजांविरुद्ध उठाव सुरू झाले होतं. 1857चा मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे विद्यापीठाची स्थापनासुद्धा 1857ला झाला होता. या दोन्हीही घटना इंग्रजांविरुद्ध उठाव आणि मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे विद्यापीठाची स्थापना. तर 1858ला उठाव समाप्त झाला. तो इंग्रजांनी दडपवला. त्यानंतर राणीचा त्यावरच जाहीरनामा. राणीचा जाहीरनामा पण खूप इम्पॉर्टंट आहे MPSCसाठी. तो इकडे जाहीरनामा पूर्ण बघून घ्या. त्यानंतर पहिला व्हॉइसरॉय म्हणून लॉर्ड कॅनिंगची नियुक्ती झाली होती. लॉर्ड कॅनिंगनीच तो जाहीरनामा वाचला होता. त्यानंतर 1869मध्ये भूमध्य सागर
व तांबडा सागर यांनी जोडणारा सुएझ कालवा वाहतुकीस खुला झाला होता 1869मध्ये. त्यानंतर आहे 1872चा कूड आंदोलन. त्यानंतर आहे 1853चा बिहारचा दुष्काळ. हा खूप भयंकर दुष्काळ पडला होता. त्यानंतर 1875मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सची भारत यात्रा. तर त्यानंतर आहे 1876ला इंग्लंडची राणी ही भारताची सामग्री म्हणून घोषित करण्यात आली होती. त्यानंतर आहे 1877ला लिटनने दिल्ली येथे दरबार भरवला होता. त्यानंतर 1878ला दक्षिण भारतामध्ये भीषण दुष्काळ पडला होता 1876 ते 78. त्यानंतर 1878ला 78 ते 80 द्वितीय इंग्रज अफगाण युद्ध होते. त्यानंतर 1878ला भारतीय वृत्तपत्र कायदा व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट असं म्हणतो आपण, तो लॉर्ड रिटननी पारित करण्यात आला होता, तो भारतीय वृत्तपत्र कायदा. त्यानंतर 1880ला लॉर्ड रिपनची व्हाईसरॉयपदी नियुक्ती झाली होती. याने हा कायदा वृत्तपत्र कायदा बाद केला होता. प्रथम फॅक्टरी कायदा प्राथमिक शिक्षणाच्या रद्द केला आणि प्राथमिक शिक्षणाच्या चौकशीसाठी हंटर आयोग नियुक्त केला होता. हंटर आयोग रिपननी नियुक्त केला होता प्राथमिक शिक्षणासाठी. त्यानंतर आहे 1853चा इल्बर्ट विधेयक होतं, ते रिपननी मांडलं होतं. त्यानंतर तो बाद करण्यात आला कारण की त्यावर भारताचे न्यायाधीश इंग्रजांवर खटला म्हणजे त्याची सुनावणी करू शकत होते. त्यावर खूप मोठा वाद आहे गिल्बर्ट बिलचं. त्यानंतर आहे कलकत्ता येथे प्रथम भारतीय राष्ट्रीय कॉन्फरन्स झाली होती 1883ला. त्यानंतर 1885ला मुंबई येथे गोमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले. ठीक आहे. त्यानंतर युद्ध ब्रह्मदेश यांनी जिंकले होते. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन. काँग्रेसचा शब्द 1891ला लागला होता, ते राष्ट्रीय सभा असं म्हणत होते सर्वप्रथम. त्यानंतर 1889ला प्रिन्स ऑफ वेल्सची दुसरी भारत भेट होती. त्यानंतर आहे 1891ला संमती वयाचा कायदा संमत करण्यात आला होता आणि त्याच वेळेस मणिपूरचा उठाव झाला होता. त्यानंतर त्या संमती वयाच्या कायद्यामध्ये 1891ला 14 वर्षे मुलीचं वय आणि 18 वर्षे मुलाचं वय असं ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर 1892ला इंग्लंडच्या संसदेमध्ये भारतीय परिषद कायदा संमत करण्यात आला होता. त्यानंतर आहे 1893मध्ये टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला आणि 1895ला टिळकांनी शिवजयंती सुरू केली. हे दोन्ही पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. टिळकांनी पहिले गणेशोत्सव चालू केला, त्यानंतर 1895ला शिवजयंती सुरू केली. ठीक आहे. त्यानंतर आहे 1896-97ला भारताच्या अनेक भागात दुष्काळ पडला होता आणि प्लेगची साथ आली होती. त्याच वेळेस 1897ला पुण्याचा प्लेग अधिकारी रँड व त्याचा सहाय्यक ॲस्टर यांच्यावर चाफेकर बंधूंनी ठार केले होते, रँड आणि ॲस्टर यांना. ठीक आहे. 1897ला. त्यानंतर आहे 1899ला व्हाईसरॉय म्हणून लॉर्ड कर्झनची नियुक्ती झाली होती. त्यानंतर आहे भारतीय विद्यापीठ कायदा पारित झाला होता 1904ला. यंग हजबंड प्रतिनिधी मंडळ हिसाब तिबेटला. ठीक आहे. त्यानंतर आहे 1905ला बंगालची फाळणी झाली होती. 1906ला लॉर्ड मिंटो शिमला येथे मुस्लिम प्रतिनिधींना भेटला आणि ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना. 1906ला मुस्लिम लीगची स्थापना आहे, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना केली होती लॉर्ड मिंटोने आणि त्यामुळेच 1907ला के जी गुप्ता व सय्यद हुसेन बिलग्रामी यांचा भारत सचिवमध्ये कौन्सिलमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नंतर 1908ला खुदिराम बोसला फाशी झाली होती आणि टिळकांना मंडाले येथे 6 वर्षाची शिक्षा झाली होती. तर टिळक 1908 ते 1914पर्यंत त्यांना शिक्षा झाली होती. त्यानंतर आहे 1909ला भारतीय परिषद कायदा पारित झाला होता. लंडनमध्ये मदनलाल धिंगराने कर्झन वायलीला ठार केले होते. भारतीय परिषद कायदा किंवा याला मुरली मिंटो कायदा म्हणून म्हणते. 1909ला मुरली मिंटो कायदा आणि तो 1919ला आहे, तो समोर बघूया आपण. नंतर 1911ला 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आहे आणि हा 1909चा मॉन्टेमिर्लो कायदा. त्यानंतर 1911ला दिल्ली दरबार भरला होता. पंचम जॉर्जकडून बंगालची फाळणी रद्द घोषित केली होती आणि 1912ला दिल्ली भारताची राजधानी बनली होती. तेच राजधानी हलवण्यात आली होती कोलकात्यावरून दिल्ली ही राजधानी करण्यात आली होती. व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्सवर बॉम्बफेक झाला होता 1912ला.
त्यानंतर 1913ला दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधी यांचा यशस्वी सत्याग्रह. ठीक आहे. त्यानंतर सॅन फ्रान्सिस्को अमेरिका येथे गदर पक्षाची स्थापना. बघा 1913ला दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधीचा यशस्वी सत्याग्रह यशस्वी झाला होता आणि सॅन फ्रान्सिस्को अमेरिकाला गदर पक्षाची स्थापना करण्यात आली होती. 1914ला प्रथम महायुद्ध चालू झालं. त्यानंतर 1915ला गोपाळकृष्ण गोखले व फिरोजशाह मेहता यांचा मृत्यू झाला होता आणि नंतरच टिळक हे काँग्रेसमध्ये त्यांना स्थान देण्यात आलं होतं. जोपर्यंत फिरोजशाह मेहता होते तोपर्यंत त्यांना राष्ट्रीय काँग्रेसमध्ये म्हणजे परवानगी मिळण्यास हे झालं होतं. त्यानंतर आहे ॲनी बेझंटनी होम रूल लीगची स्थापना केली. ठीक आहे. त्यानंतर आहे म्हणजे पहिले टिळकांनी केली होती, त्यानंतर ॲनी बेझंटनी केली होती. तर त्यात 1916मध्ये काशी हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना टिळकांनी होम रूल स्थापन केली व चळवळ चालू केली होती. त्यानंतर आहे 1917मध्ये चंपारण्य बिहार येथे गांधीजींचा सत्याग्रह. त्यानंतर जबाबदार शासन पद्धती भारतमंत्री मॉन्टेग्यूकडून घोषणा. ठीक आहे. त्यानंतर आहे 1918मध्ये प्रथम महायुद्ध समाप्त झालं होतं, जे 1914ला सुरू झालं होतं. तेव्हा ट्रेड युनियन चळवळ सुरू झाली होती 1918ला. त्यानंतर 1919चा रौलेट कायद्याविरुद्ध हरताळ, जालियनबाग घटना 1919ची. त्यानंतर मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा संमत. आणि 1920ला टिळकांचा मृत्यू झाला होता 1 ऑगस्ट 1920ला. त्यानंतर भारतीय ट्रेड काँग्रेसची स्थापना झाली होती. अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना झाली होती आणि असहकार आंदोलन गांधीजींनी सुरू केले होते. त्यानंतर 1921ला ताशकंद येथे मानवेंद्रनाथ रॉय यांनी भारतीय साम्यवादी पक्षाची घोषणा केली होती आणि मलबार येथे मोपला बंडसुद्धा झाले होते. 1922ला चौराचौरी घटना घडली. गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले. त्यानंतर 1924ला कानपूर येथे भारतीय साम्यवादी पक्षाची स्थापना. ठीक आहे. त्यानंतर 1927ला सायमन कमिशनची नियुक्ती. त्यानंतर 1928ला नेहरू अहवाल, मोतीलाल नेहरूने अहवाल सादर केला होता. त्यानंतर भारतीय घटनेची तत्त्वे अनुच्छेद. त्यानंतर 1929 शारदा कायदा संमत केला होता. त्या शारदा कायद्यामध्ये पण वयोघटना होत्या. तर मुलांचं वय 18 वर्ष आणि मुलींचं 14 वर्ष असे 2 वय. त्यामुळे विवाहाच्या वेळेस हिंदू बाबतीत कमीत कमी मुलांचे वय 18 वर्ष तर मुलीचे 14 असे ठरवण्यात आले होते. मिरज खटाबद्दल साम्यवाद्यांवर खटला भरला होता. भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय कायदेमंडळात बॉम्ब फेकला. नंतर भारताच्या स्वायत्ततेबाबत लॉर्ड आर्यगनची घोषणा. ठीक आहे. भारताची स्वायत्तता. काँग्रेसचे लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत करण्यात आला होता 1929व्या काळी. ठीक आहे. त्यानंतर 1930मध्ये सविनय कायदेभंगाची सुरुवात झाली होती आणि गांधींनी दांडीयात्रा चालू केली होती मिठाच्या सत्याग्रहासाठी. त्यानंतर 1931ला गांधी आर्यवेनची भेट होती इथे 1931ला आणि इथे राऊंड टेबल किंवा गोलमेज परिषदेसाठी त्यांना गांधींना त्यामध्ये यायसाठी इन्व्हिटेशन दिलं होतं. मग त्यांना आग्रह धरला होता की तुम्ही गोलमेज परिषदमध्ये सहभाग घ्यावा म्हणून राष्ट्रीय काँग्रेसनुसार. कारण की राष्ट्रीय काँग्रेसनं पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये सहभाग घेतला नाही, फक्त सेकंडमध्ये घेतला. तरी पण गांधीजी होते दुसऱ्या गोलमेज परिषदमध्ये. आणि 1935ला भारत सरकारचा कायदा संमत झाला. प्रांतांना स्वायत्तता. 1935 भारत कायद्यातूनच आपल्या घटनेत खूप काही घेण्यात आलेला आहे. हा 1935चा भारत सरकारचा कायदा आहे. त्यानंतर 1937ला नवीन निवडणुकीद्वारे प्रांतीय सरकारे. 1939ला भारतात अंतर्गत स्वातंत्र्य देण्याचा ब्रिटिशांचा उद्देश असल्याची व्हाईसरॉयची घोषणा. त्यानंतर दुसरे महायुद्ध सुरू झाले ते 1939ला. काँग्रेसच्या प्रांतीय सरकारांनी राजीनामे दिले होते आणि मुस्लिम लीगकडून मुक्तिदिवस साजरा करण्यात आला होता जेव्हा काँग्रेसच्या प्रांतीय सरकारांनी राजीनामे दिले होते. ठीक आहे. त्यानंतर 1940ला मुस्लिम लीगकडून पाकिस्तानचा प्रस्ताव संमत केला होता. ऑगस्ट 1940ला काँग्रेसचे वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन. तर प्रथम सत्याग्रही विनोबा भावे आणि दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू. प्रथम सत्याग्रही विनोबा भावे यावर प्रश्न आलेला आहे, तर ते एक वेळा बघून घ्या. त्यानंतर 1941ला
पर्ल हार्बर या अमेरिकेच्या बंदरावर हल्ला करून जपान महायुद्धात प्रवेश. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांचा मृत्यू 1941ला. 1942ला क्रिप्सचा प्रस्ताव आणि भारत छोडो आंदोलन गांधीजींनी चालू केले. 1943ला सुभाषबाबू जपानला गेले होते. त्यानंतर स्वतंत्र भारतीय सरकारची स्थापना, भारतीय राष्ट्रीय सेनेचे संघटन. त्यानंतर आहे 1945चा वेव्हेलचा सिमला संमेलन आणि नंतर द्वितीय महायुद्धाचा शेवट 1945ला, जे 1939ला सुरू झालं होतं. त्यानंतर आहे 1946ला मुंबईच्या नौदलाचा उठाव, कॅबिनेट मिशनचे आगमन, संविधान समितीकरता निवडणूक, जवाहरलाल नेहरू अंतरिम सरकारचे पंतप्रधान, प्रधानमंत्री संविधान समितीत बैठक. ठीक आहे. त्यानंतर आहे 1947 जून 1948 पूर्वी भारत सोडण्याच्या ॲटलीची घोषणा. ठीक आहे. जूनमध्ये घोषणा झाली होती. हे 1947ला जून 1948 पूर्वी भारत सोडण्याची ॲटलीची घोषणा. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर आहे 1948ला महात्मा गांधींची नथुराम गोडसेकडून हत्या. त्यानंतर आहे 1949 नवीन घटनेचा स्वीकार 26 नोव्हेंबर या दिवशी. ठीक आहे. पण तो लागू झाला होता 26 जानेवारी 1950. ठीक आहे. त्यानंतर 1950मध्ये घटना लागू करण्यात आली होती. राजेंद्र प्रसाद प्रथम राष्ट्रपती होते आणि 26 जानेवारी 1950ला तर घटना आपली लागू झाली होती. तर हे होता आतापर्यंतचा इतिहास, जो आपण पूर्ण बघितला आणि पटकन क्विक रिवाईज केलं. तर धन्यवाद बघितल्याबद्दल आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर